नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल 19व्या हंगामातील टाटा IPL T20 स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील स्टेडियमवर झाला. या गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन संघात हा सामना झाला. सामना तसा रंगतदार होईल, अटीतटीचा होईल असं वाटत असताना सामना मात्र तसा पाहिला तर एकतर्फीच झाला. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मग प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं तशी सुरुवात खराब झाली, पण कारण सलामीवीर व्यंकटेश अय्यर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर अनुभवी विराट कोहली, त्याला साथ देण्यासाठी आलेला संघाचा कर्णधार रजत पाटीदार यांनी धावसंख्या वाढवण्याचा आणि तिला गती देण्याचाही प्रयत्न केला. रजत पाटीदारनं तर कर्णधार साजिशी अशी खेळी केली आणि त्यानं 93 धावा केल्या. त्यामुळंच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे 20 षटकात 4 बाद 254 धावाच असा भला मोठा धावाचा डोंगर उभा केला होता. आता इकडं गुजरात टायटन्सचे जे सलामीचे फलंदाज म्हणजे यशस्वी आणि साई सुदर्शन हे चांगली सुरुवात करून देतील आणि ही धावसंख्या गाठण्याचा गुजरात टायटन्स प्रयत्न करील असं वाटत असतानाच सलामीची जोडीच लवकर गारद झाली. त्यातही साई सुदर्शन हा दुर्दैवीरित्या बाद झाला. त्यानं चौकार मारला आणि चौकार मारल्यानंतर त्याच्या हातून बॅट निसटली आणि ती थेट जाऊन स्टंपवर जाऊन आदळली. त्यामुळं तो हिट विकेट झाला. T20 स्पर्धेत दुसऱ्या वेळी साई सुदर्शन हिट विकेट झाला आहे आणि त्यावेळेसपासूनच मग गुजरात हे आव्हान पेलणार नाही असं सर्वांना वाटू लागलं आणि घडलंही तसंच. 19 षटकं आणि 3 चेंडूतच गुजरात टायटन्सचा डाव 162 धावावरच आटोपला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं हा सामना 92 धावांनं जिंकत थेट आता अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं गेल्या वर्षी पण हा चषक जिंकला होता. कदाचित यावर्षी पण ते चषक परत आपल्याकडंच ठेवण्यासाठी प्रयत्न अंतिम सामन्यात करतील हे मात्र नक्की. आजच्या सामन्याच्या मध्यंतराच्या वेळी स्टेडियमवर जो लेझर शो केला होता त्यानं क्रिकेट रसिकांच्या डोळ्याचं पार न फिटलं असंच म्हणावं लागेल. जवळपास 10 मिनिटाचा हा लेझर शो विविधतेनं नटलेला असाच होता. आता पुढं काय होतंय याकडेही आपण लक्ष देणारच आहोत. आज टाटा IPLमधील पहिला एलिमिनेटर सामना होईल. तो सामना असेल सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये. सनरायझर्स हैदराबादचे फलंदाजी चांगली आहे आणि त्यांनी आजपर्यंत झालेल्या 14 सामन्यात बऱ्याच वेळा 200 पार धावसंख्या उभा केलेली आहे. त्यामुळं आज कोण प्रथम फलंदाजी करतं आणि किती धावा तो संघ करतो याकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल आणि मग
राजस्थान रॉयलचा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आज आपला काय जलवा दाखवतो याकडं हेही पाहण्यासारखंच राहणार आहे. वैभव सूर्यवंशी तसा भल्या भल्या गोलंदाजाची पिसं काढतो असं आपण या ह्याच्यात पाहत आलेलो आहोत. आणि वैभवला मग यशस्वी जयस्वाल कशी साथ देतो, कशी संधी देतो हे पण पाहायला मिळेल. सनरायझर्स हैदराबादचा कप्तान आणि गोलंदाज असलेला पॅट कमिन्स आपला जलवा दाखवतो की नाही हेही पाहण्यासारखं राहणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून राहिलेले प्राजक्त प्रसाद तनपुरे, जे की राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील आहेत, हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशा बातम्या येत आहेत. प्राजक्त प्रसाद तनपुरे हे ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथील सुभाष देशमुख यांचे जावई आहे. त्यामुळं धाराशिवकरांना जावई मामा म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचे मामा माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांचं हात सोडून आपल्या हातात कमळ घेतात की उगे हे अपवाद ठरतात याकडंही लक्ष असणार आहे. अनेकांच्या मते 30 मेला प्राजक्त तनपुरे भाजपत प्रवेश करणार असून त्यांना भाजप अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याचं पण सांगितलं जात आहे. नक्की काय काय घडतं, कसं घडतं, काय तडजोडी होतात, काय डील होते याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. आज आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.